नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर जवळपास 8 दिवस झाले आपला ब्लॉग आला नाहीये. तर म्हटलं चला आज शूट करूया. असं पण काम स्लो आहे मार्चमुळं. आणि मध्ये एक दिवस ट्राय होते, त्या दिवशी आपली काहीतरी काम पण होतं, काहीतरी आपण सुट्टी घेतली होती वाटतं. तर आज सोमवार आणि आपल्याकडे रिझर्वेशन होते दोन. एक होती कोरेगाव पार्कपासनं नाशिक फाटा आणि सुदर्शन नगर चिंचवड रेल्वे स्टेशनच्या इथनं 5:30ची होती एअरपोर्ट. तर म्हटलं चल ठीक आहे. उठलो होतो मी 2:30 वाजता. म्हटलं बघूया आपण सकाळी लवकर निघू. 3 सव्वा 3ला आपण काहीतरी निघालो. तर चालू केलं काम. नंतरची फर्स्ट ट्रिप होती ती आपली कॅन्सल केली आपण रिझर्वेशन. म्हटलं डायरेक्ट जाऊया, कारण वेळ आहे, मॅच होणार नाही परत. तर मग आपल्याला आज आपण 7 ते 8 ट्रिपा केल्या, जवळपास 8 ट्रेक ट्रिपा केल्या. रॅपिडोला पण काम झाले आज, ओलाला पण झाले आणि उबेरला पण झाले. तर तिन्ही ॲप मिळून आज आपण बऱ्यापैकी काम केले. तर बॅक टू बॅक अशा ट्रिप पडल्या. मी म्हणतो मला डायरेक्ट 100 का 102 किलोमीटर गाडी थांबली सुद्धा नाही. फक्त एकदा वॉशरूमला जायचं होतं, तेवढं फक्त थांबलो आणि डायरेक्ट बॅक टू बॅक ट्रिपा करत गेलो. रेट पण मिळत गेला, मॅच करत गेलो. पहिली ट्रिप झाली आपली स्टेशनची. स्टेशन नव्हतं, कारण रिझर्वेशन घेतलं होतं. म्हटलं चला नाही पडली तर जी पडेल ते घेऊन जाऊया. तर संचिती हॉस्पिटलच्या मागं ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे. तर तिथं सोडायचं होतं कस्टमरला. आणि कस्टमरने ट्रिप बुक केली तेव्हा लोकेशन जे घेतलं होतं आणि जे मला जे आलं त्यामध्ये एक किलोमीटर का 800 मीटरचा डिफरन्स येत होता. तर आपण त्या ट्रिपचे तिथं कस्टमरकडनं 20 रुपये जास्त घेतले. 210 रुपये आपण पहिल्या ट्रिपचे घेतले. नंतर स्टेशनला सर्ज होता आज सकाळी. तर मला एक कोरेगाव पार्कपर्यंत पडली 210 रुपयाला 7 किलोमीटर. ती घेतली, म्हणजे चालू केली. तेवढ्यात आपल्याला रॅपिडोला हिंजवडीची आली 19 किलोमीटरची 416 रुपये. तर मग ही उबेरची घेतलेली ट्रिप कॅन्सल केली आणि हिंजवडीची ट्रिप घेतली. आणि हिंजवडीची ट्रिप आपण पूर्ण केली. तेवढ्यात आपल्याला कासारवाडीची आली ऑन द वेच ॲडव्हान्स. कासारवाडीची ट्रिप पूर्ण करतोय तर त्याच्यानंतर आपल्याला लगेचच राटणीची ट्रिप आली 4.5 किलोमीटरची 106 रुपये. आणि तिथनं आपल्याला डायरेक्ट रिझर्वेशन ट्रिपचं लोकेशन आलं एअरपोर्टच्या. 474 रुपये हे पेमेंट ऑनलाईन केलं होतं कस्टमरनी. तर ती ट्रिप केली आणि लगेचच आपल्याला वाकडची ट्रिप आली. वाकड एअरपोर्टपासनं वाकडची ट्रिप केली आणि रोडला बघितलं तर सगळीकडे आल्टो दिसत होते आज. म्हटलं काय असेल, कोणतरी नेते मंडळी येणार असतील. तर त्या हिशोबाने ती केली. नंतर मग आपल्याला आपण मानकर चौकात होतो अलीकडं. तर तिथनं आपल्याला विशालनगरपासून नाशिक फाटा आली 178. म्हटलं चला इथं थांबण्यापेक्षा बघूया. तर ती ट्रिप नाशिक फाट्याचं दाखवलं आणि याच्यामध्ये रॅपिडोने खिशातनं 100 रुपये टाकून दिले. कस्टमरला लिटरली फक्त 78 रुपयाची ट्रिप दिली. आता यामध्ये काय होतं, कस्टमरला सवय लागते कमी पैशात जायची. तुम्ही का 100 रुपये खिशातनं टाकताय? कस्टमर देत आहे ना पैसे, तर घ्या ना कस्टमरकडनं पैसे. तर मग 178 मला मिळाले. आणि तिथून ॲडव्हान्स आपल्याकडं आणखीन एक आपण घेतली 100 का असं काहीतरी 140 रुपयाची अशी काहीतरी ट्रिप घेतली तिथनं पिंपरी सौदागर वगैरे तिथनं. तर ती झाली आणि नंतर मला आली वाकडेवाडीची. म्हणलं वाकडेवाडीची ट्रिप केली 191 रुपयाची. आणि आत्ता रिटर्न जी घेऊन आलो DY पाटीलची. म्हणलं चला DY पाटीलची आहे. कस्टमरला दाखवले 169. मी म्हणलं मला दाखवले 270. पण आपण जाणार मीटरनी. 16 किलोमीटर भरलं, 330 रुपये घेतले कस्टमरकडनं. 100 रुपये आपल्याला रॅपिडोकडनं ते एक्स्ट्रा आले वॉलेटमध्ये. तर असं सगळं मिळून आजचं काम आपलं 2541 रुपयाचं काम झाले. म्हणलं चला हरकत नाही. आणि टाइम फक्त झालाय 8:45. आपल्या रोजच्या वेळेमध्ये टार्गेटमध्ये फक्त आज कंटिन्यू ट्रिप मिळत गेल्या. सोमवार